शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। सादिक शेख आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे माझा अन्नत्याग उपोषणाचा दुसरा दिवस आहे। या अन्नत्याग उपोषणाचा विषय असा आहे की कुंभारी परिसरात मोदूताई महिला विडी घरकुल गृहनिर्माण संस्था या संस्थेमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध, त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना रेनगर हाऊसिंग फेडरेशन येथे बांधण्यात आलेले सुमारे 15,024 घरकुल, त्याचबरोबर दुसरा टप्पा जे बांधकामाचा सुरू आहे, या सर्व विषयाची SIT मार्फत चौकशी करा म्हणून या ठिकाणी आम्ही बेमुदत अन्नत्याग उपोषणाची सुरुवात केली आहे। मोदूताई नवीन विडी घरकुल या ठिकाणी जे अ, ब, ग 3 ऑफिस आहे, या तिन्ही ऑफिसमध्ये गरीब कामगार लोकांना ज्या पद्धतीने लोकवर्गणी, इतर वर्गणी, स्वच्छता निधी, बांधकाम परवाना याच्या नावाखाली हजारो रुपयांची लूट या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी जे गृहनिर्माण संस्थेमध्ये हॉल बांधण्यात आले होते, ते हॉल गरीब लोकांच्या सार्वजनिक हितासाठी, कार्यक्रमासाठी बांधण्यात आले होते, परंतु ते हॉल सध्या ऑफिसच्या वतीने, संस्थेच्या वतीने प्रायव्हेट व्यक्तींना भाड्याने दिलेले आहे। 25-25 हजार त्या हॉलला भाडा आहे। अशा प्रकारे त्या ठिकाणी गरीब लोकांची लूट सुरू आहे। या सर्व विषयावर तात्काळ प्रशासक लागू करून SIT व CID मार्फत चौकशी व्हावी म्हणून या ठिकाणी आमचा बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू आहे। त्याचबरोबर जे रेनगर हाऊसिंग फेडरेशन आहे, यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत कोट्यावधी रुपयांची निधी प्राप्त झाली आहे, परंतु अतिशय निकृष्ट दर्जाचं बांधकाम दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरू आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये जे बांधकाम झालेलं आहे, त्या बांधकामाचा जे दर्जा आहे त्याची क्वालिटी कंट्रोलची चौकशी व्हावी आणि जे फंदे कन्स्ट्रक्शन आहे त्या कन्स्ट्रक्शनचा तात्काळ ब्लॅकलिस्ट करावा आणि आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे त्या सर्व कामांची चौकशी व्हावी आणि खासकर जे रेनगर हाऊसिंग फेडरेशन या ठिकाणी फंदे कन्स्ट्रक्शन यांनी जे काम केलं आहे त्या सर्व कामाची चौकशी व्हावी आणि SIT मार्फत या दोन्ही विषयावर चौकशी करून याच्यावर तात्काळ कारवाई करावी म्हणून या ठिकाणी माझा अन्नत्याग उपोषण सुरू आहे। जोपर्यंत कारवाई पूर्ण होत नाही, SIT मार्फत चौकशी होत नाही, तोपर्यंत मी अन्नत्याग उपोषण सोडणार नाही। एवढं सांगून मी आपल्या संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।